अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे रुजू झाल्यानंतर त्यांनी अनेक कारवाया केलेल्या आहेत। त्यानंतर त्यांचा आपला मोर्चा जो आहे तो खाद्यतेलांकडे वळवलेला आहे। खाद्यतेलाला खुल्या पद्धतीनं विकणं जे आहे ते त्यांनी त्यावर बंदी घातलेली आहे। खुल्या पद्धतीनं कोणीही तेल विकू नये असं त्यांनी सांगितलं। आणि त्यानंतर आता आपण रिॲलिटी चेक करण्यासाठी अमरावतीच्या इतवारा मार्केटमध्ये आलेलो। या भागात अनेक छोटे मोठे खाद्यतेल विक्रीचे दुकानं आहेत। अनेकांनी जर आपण पाहिलं तर आत्ता खुलं खाद्यतेल विकायला जे आहे ते बंद केलेलं आहे। आपल्यासोबत व्यावसायिक त्यांच्याशी बोलणार आहोत। काका, काय परिस्थिती आहे सध्या मार्केटमध्ये? काय सध्या मग पॅकिंगमध्ये आहे माझ्यापाशी 24 कॅरेट स्वस्तिक आणि डब्बा। बाकी चिल्लर तेल विकत नाही। कोणी आला तर मग 200 ग्रामचा पॅकेट पाऊच येऊन राहिला। सध्या आता अर्धा लिटरचा आहे आणि 1 लिटरचा आहे। अनेक लोक असे आहेत की जे सांजीवर नेतात आणि सांजीवर जेवण करतात, अशा लोकांचा प्रॉब्लेम झाला आहे। हा प्रॉब्लेम असा आहे की मजूर वर्ग आहे, ते लेबर आहे, कुरकुर लोक आहे, MIDCमध्ये येते, ते अर्धा किलो घेते, पावभर घेते, कोणी 1.5 पाव घेते, त्यांना प्रॉब्लेम आहे। गरीब माणसाचा प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही। आता जवळपास केव्हा पॉकेट उपलब्ध होईल काय सांगते? आता 200 ग्रामचा येऊन राहिला, सध्या आहे नाही। 1 लिटर, अर्धा लिटर आहे, 5 लिटर आहे, 15 किलो आहे। पूर्वी कसं करायचे मग? कोणाला कमी तेल लागलं तर 200 ग्रॅम पाव? 200 ग्रामचं आम्ही देऊ नाही शकत किंवा त्यांना अर्धा लिटरचं द्यायला लागेल। मग ते पूर्वी कसे करायचे समजा बंदी यायच्या अगोदर? बंदीमध्ये ते गरीब लोकांचा प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही आहे। सध्या ते 1 लिटरचा आहे आणि अर्धा 5 लिटरचा आहे। नक्कीच आपण बघू शकतो अनेक लोक असे असतात, मजूर वर्ग, कष्टकरी वर्ग जो आहे तो सांजीवर जे आहेत ते आपल्या घरी तेल आणत असतात। कोणी 200 ग्रॅम, कोणी 300 ग्रॅम आपल्या परिस्थितीनुसार तेल आणतात। परंतु खाद्यतेलावर जे आहे ते खुल्या पद्धतीनं विक्रीवर बंदी घातली। त्यामुळं अनेक लोकांचा जो आहे तो गोरगरीब लोकांना मोठा अडचण निर्माण झालेली आहे। त्यामुळं लवकरच मार्केटमध्ये 200 ग्रॅमचं तेलाचं पाऊच येईल असं काही व्यावसायिकांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।